काल काय सुबह झालं? 9 काही नाही बजे यार, माहित आहे का भावा, गरीब घरचा पडलो ना मी. गरीब घरचा पडलो म्हणून काय आहे, आपल्यावर दबा टाकायला पाहिजे काही लोक, अमीर लोक. हा हो यार, हे तुझं तर बरोबर आहे बघ. कसं आहे ना विषय, ह्या जमान्यात आहे ना, ज्याच्याकडे पैसा आहे ना त्यालाच व्हॅल्यू आहे. आपण लोक यार, आपण लोक गरीब पडलेलो आहे तर आपल्याला काय व्हॅल्यू राहणार आहे. हे अमीर लोक साले आपल्याला ते काय पायाखाली दाबून ठेवायला पाहिजे. जीवनामध्ये ना लय पैसा कमवायचा आहे. अरे यांची बोलती बंद करायची आता. स्वप्न आहे रे माझं. बघ भावा, कसं आहे, आपण आहे ना बिग बॉसच्या घरात आहे. अरे कोणाला काय जिंकायचं आहे. अरे तुझे फॅन फॉलोईंग, तुझे सपोर्टर्स आहे ना. अरे ते तुला सपोर्ट दाखवू दे ना, बाकीकडे लक्ष नको देऊ. तू तुझा फक्त तुझ्या दिमागाने गेम खेळ ना तू. देव पाहते रे सगळं. काय बिग बॉसला माहित आहे ना, बिग बॉस काय म्हणते मग बाकी तुझी पब्लिक तर काही नाही ब्रो. पब्लिक तर सपोर्ट करते, खूप सपोर्ट करते यार मला. माहित आहे का, हे 3 महिन्यात नाव झालेलं आहे माझं यवतमाळमध्ये. खूप सपोर्ट यार यवतमाळवाल्यांचा. यवतमाळ, राळेगाव, पुसद, म्हणजे खूप जण आहे माझ्या इकडे, बाबुळगाव वगैरे. अरे खूप म्हणजे खूप सपोर्ट दाखवत आहे मला. भारी भारी सपोर्ट आहे. मी ऐकलं तू रॅप पण करतो म्हणते. अरे मला ऐकून थोडी रॅप आहे. अरे आहे ना, माझी एक यवतमाळ का लडका म्हणून रॅप आहे, युट्यूबवरच आहे यार ते. चाललं यवतमाळ मध्ये ओळखते मला आता त्या रॅपच्या. ऐकतोस का तू? अरे ऐक ना, काय विषय आहे भावा, तुझ्यासाठी काय विषय आहे? आरजे, जी बिग बॉस. मी ऐकलं तुम्ही रॅप पण करता. थोडीफार करून घेतो रॅप. एकदम पण प्रोफेशनल रॅपर नाही बिग बॉस, पण येते थोडं रॅप येते. अरे वा, मग आम्हाला पण ऐकावं तुमची रॅप. हा बस का बिग बॉस. अरे हा बिग बॉसच्या घरात जर मला चान्स भेटत असेल रॅप म्हणायचा तर काऊन नाही. मग आज आम्ही तुमची रॅप ऐकणार. हा ना बिग बॉस. मग चला, तुमचा आजचा हाच टास्क असणार. हा ठीक आहे बिग बॉस. तर या मग स्टेजवर. ओके घे बाबा, आता तर बिग बॉसनं पण म्हटलं तुला, आता सॉन्ग तर म्हणावंच लागेल. हा ओके बिग बॉस, मला थँक्स हा, तुम्ही मला इथे चान्स दिला. म्हणजे एका यवतमाळकरला तुम्ही बिग बॉसच्या घरात शो करायचा चान्स दिलेला आहे, ते पण एका गरीब घरच्या मुलाला. थँक्स हा बिग बॉस. तर बिग बॉस मी आहे ना, माझी चेसवाली रॅप ऐकतो यांना. म्हणजे यवतमाळमध्ये ऑलरेडी चाललेली आहे माझी यवतमाळ का लडका. बिग बॉस हा बोला. यांना सांगा ना युट्यूबवर जाऊन माझी एक रॅप प्ले करा म्हणून. ओके, यवतमाळ का लडका म्हणून आहे माझी रॅप, प्लीज प्ले करायला लावा ना. ठीक आहे. हा बिग बॉस. तर चालू करू आपण. ओके बिग बॉस, ठीक है। मैं यवतमाल का लड़का, यूट्यूब पे दिखता, तू अमीरी में दिखता, मैं गरीबी में खाता, फिर भी मेरा नाम गूगल पर दिखता। मैं गरीबी से सीखा इसलिए यूट्यूब पर दिखा। मेरे अपने मुझे रोके फिर भी मैंने रुकता, इसलिए तू मेरे पीछे से बुकता। तू टेंशन मत ले, अब आगे मैं जाता, लोगों के दिलों पे मेरा नाम छोड़ता। लोग मुझे पहचान, अब ऐसे गाने बनाता। तेरी सोच बड़ी चपड़ी से, तेरे दोस्त तुझे छुड़ रहे, मेरे गाने सुनकर अब लोग मुझसे मिलते। तू लड़की के सामने अपने दोस्त की इज्जत निकालता, मैं दोस्ती के सामने लड़की को छोड़ता। बिग बॉस, आरजे बोले तो झकास. लव यू बिग बॉस. नेहमी असेच रॅप प्ले करत राहा, एक दिवस नक्की समोर जासाल. आमच्या यवतमाळमध्ये खूप भारी कलाकार धरलेले आहे बिग बॉस. आणि आता तर तुम्हाला माहित नाही बिग बॉस, आमच्या यवतमाळमध्ये काजू नावाची फिल्म शूट केलेली आहे. आणि काजू नावाची फिल्म आता ती 3 तारखेला येणार आहे. स्टॉकिंगला पण लागणार आहे आमच्या 3 तारखेला. खूप भारी भारी क्रिएटर आहे आमच्या यवतमाळमध्ये. खरंच अगदी भारी. बिग बॉस कोण आहे त्यामध्ये? त्यामध्ये माझी फ्रेंड आहे त्यामध्ये. अरे वा, खरंच. तिचा आईचा रोल खूप भारी केलेला आहे बिग बॉस त्याच्यामध्ये. अच्छा, रेणुका टापरे नावाची आहे ती वाली, खूप भारी. बिग बॉस एकदा सपोर्ट दाखवा फक्त आमच्या यवतमाळला. आरजे तुम्हाला आणि तुमच्या यवतमाळला नेहमी सपोर्ट राहणार बिग बॉस कडून. ओके ठीक आहे बिग बॉस. It's the motherfucking Eagle Double G. Snoop Dogg.